नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर काल मी माझ्या आजीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओला खूप साऱ्या काहीच लाईक आल्या नाही. असंच लाईक करत जाऊ नका. तुमच्या न लाईक केल्यामुळे माझं यूट्यूबचं पेमेंट पटकन होऊन जातं. तर बघा, घरभर मुगाच्या शेंगा पसरलेल्या होत्या पप्पाच्या शेतातल्या. मी गेलते मम्मीकडं, तर असं पूर्ण घर भरलं होतं शेंगानं. तर काल कोण आहे की माझ्या आजीच्या व्हिडिओला लाईक केलं आणि लगेच काढून घेतलं. तर मला त्याला सांगायचं आहे की बाबा, तुझ्या एका लाईकनं मला काय यूट्यूबचा पेमेंट सुरू होणार नाही. काय नाही. तुला लाईक करा वाटलं कर, नाही तर सरळ ब्लॉक करून टाक. बघायचं तर बघायचे माझे व्हिडिओ, नाही तर सरळ इग्नोर करायचे. काय तुम्हाला काय बाबा आमंत्रण दिलं नाही या माझे व्हिडिओ बघा म्हणून बिनकामाच्या लोकांसाठी. आणि जे लोक चांगले माझे व्हिडिओ बघतात, लाईक करतात, कमेंट करतात, त्यांच्यासाठी माझं काहीच म्हणणं नाही आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी मम्मीच्या छतावर मस्तपैकी मिरचीचं झाड, तर तुम्ही आता बघितलं मम्मीने लावलं होतं, त्याच्या मिरची देवानं तोडली. तर मी देवाला वरडू लागले. या बिनकामाच्या लोकांमुळं कामाचं सोडून देऊन दुसरंच बोलावं लागते ना. काय करावं, असतात काही खाजवणारे लोक आयुष्यामध्ये. हाय नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. बघा आम्ही भजे खायला, या भजे खायला. माझ्या लहान भाऊजीने भजे केलेत बघा. मोठी भाऊजी गेली माहेराला. हो बघा, आम्हाला धनुजीला आठवण यायची. मिस यू धनु, मिस यू सो मच. किसू दीदी कुठे? दीदी भूर गेली दीदी. असं वरी धरपडी वळी. हो का बघा, आमचा किसू भजे खायला. या भजे खायला म्हणते. बाय कर, बाय कर. या म्हणा, या भजे खायला, या भजे खा मग. भजे खा. ठेव का बघा, कृष्णराज हाय कर. ही आहे बघा माझी आजी, मम्मीची आई. माय नमस्कार. देवा हाय म्हणायला, कृष्णराज हाय म्हणायला हाय. तर माझी आजी आलती बघा मम्मीकडं राहण्यासाठी 2-3 दिवस. तिची पण तब्येत ठीक नव्हती, काय नव्हती. आली तरी पण बघा वातावरणामध्ये थोडं चेंज बदल होईल म्हणून. तर छान वाटलं माईला भेटून मस्तपैकी. माईला म्हणलं इंटरव्ह्यू देते का, तर माय म्हणाय नको माझी ती काय इंटरव्ह्यू. माय कशी बसली गुणाने बसली. हा बोल काहीतरी, 2 शब्द बोल. नको. तर माईला नको वाटू लागलं बोलायला. माईला लाजच वाटू लागली की पहिल्या माणसाला म्हणजे वाटतं ना की बाबा हे काय मोबाईल ह्याच्यावर व्हायरल होते, नको माणूस असं तसं म्हणून. तर तिचं म्हणणं होतं की बाई एवढी बडबड करू नको, जाऊ दे, डोक्याला मार लागला आधी, दुखल अजून कशाला परेशानी. तर मी तिला म्हणलं नाही काय होत नाही म्हणलं, कधीतरी काढते म्हणलं. मी तिला म्हणलं मी काय रोज काढत नाही म्हणलं. असं तसं चालू होता माझा मस्का मार. तर मग तरी माय बऱ्याचपैकी बोलली. तिला नको वाटू लागलं तरी बऱ्यापैकी बोलली, सांगितली सगळं म्हणजे काय आहे, चांगल्या वाटल्या कविता काय नाही. तिला माझ्या कविता खूप आवडतात. तर मला वही घेऊन बोलवली की वही घेऊन ये म्हणली कविता वाचायसाठी. आणि नको टाकू म्हणू लागली व्हिडिओ, कुठं टाकू नको म्हणली, उगं कोणी बघतात म्हणली. तर तिला नको वाटू लागलं. पण मी म्हणलं काय नाही म्हणलं, सगळं जग दुनिया दाखवायला म्हणलं, आपापलं घरचं दारचं सगळं आपण काय ते आपलं चांगलं दाखवायचं म्हणलं. आणि ज्यांना बघायचं ते बघतील, ज्यांना नाही बघायचं ते घेतील डोळे झाकून. होय बरोबर आहे की नाही. तर ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं मनापासून त्यांचं धन्यवाद. आणि जे माझे व्हिडिओ मनापासून बघतात त्यांचं पण धन्यवाद, कमेंट करतात त्यांचं पण धन्यवाद. आणि ज्यांना माझ्या व्हिडिओचे त्रास होतात त्यांनी मला अनफॉलो करा, अनसबस्क्रायबर करा आणि दूर राम ठेवा, जेणेकरून तुम्हाला पण त्रास होणार नाही आणि तुमच्यामुळं लोकाला पण त्रास होणार नाही. ओके. तर कोणी म्हणजे पुढे जात असेल बाबा, काय सांगत असेल, ठेवत असेल, उठत असेल, बसत असेल, तर त्याला बसू द्या. त्याचं बुड दुखल, तुम्ही तुमचे बुडं कशाला दुखून घ्यायला. तेच मला तुमचं म्हणणं आहे की नका दुखून घेऊ, कशाला उगं दवाखान्याला पैसे घालत बसता. त्याच्यामुळं दुसऱ्याचं चांगलं चालू आहे बाबा, चांगलं चालू द्या. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघता. स्वतःचा अंधार झाकून ठेवून दुसऱ्याचा अंधार बघण्यात त्याच्यात काहीच मजा नाही बघा. तुम्ही तुमचा अंधार बघा, दुसऱ्याचा बघू द्या. ठीक आहे. आता मी जास्त काय तुमचा वेळ घेत नाही, व्हिडिओ पण काय जास्त मोठा करत नाही. मला छान वाटलं बघा, माझ्या दोन्ही पण आज्या बोलल्या. आणि मी काय व्हिडिओ लाईकसाठी सबस्क्रायबरसाठी माझ्या दोन्ही आज्याचे व्हिडिओ केले नाही, काय नाही.
आठवणीत राहाव ब्लॉग म्हणून आठवण आली की बघायला भेटतं. त्याच्यासाठी मी व्हिडिओ केला की बाबा काय लाईक फेकची मला काढीची गरज नाही. तुम्हाला मी सांगते. मायला लाज वाटाय दुनियाची. तुमची पण आजी अशीच करते का? मोबाईल समोर यायला सांगा बरं. आता मी कविताची वही घेऊन आले ते बघा. माईनं माझ्या सगळ्या कविता ऐकली. म्हणजे छान केलीस म्हणजे कविता. माईने कविता छान करते का? खूप छान करते. मी तुला कविता केलेलं आवडते की चांगलं? हो. करत जाऊ की कविता? कविता बघा माय म्हणायली कविता करत जाय म्हणायली. तू कविता छान करतीस म्हणायली. आणि मला सपोर्ट आहे बघा. नवऱ्याचा सपोर्ट आहे, मायबापाचा, भावाचा, भाऊजाईचा, सगळ्याचा सपोर्ट आहे बघा. भाऊजाई तर मी कविता म्हणू लागली की अशा समोरच येऊन बसतात. म्हणा 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 आम्ही टाळ्या वाजवतात. माय तुला माझ्या सगळ्या कविता आवडल्या की नाही? आवडल्या. 1 नंबर झाल्या की 2 नंबर कविता? 1 नंबर का 2 नंबर? 2 नंबर झाल्या. अगे 1 नंबर म्हणता म्हणायचं 1 नंबर. 1 नंबर. हे हाल नको बे. हे देवा बघा लई थोड्या करायला बघा. 69 झाल्या. ही मम्मी आहे बघा माझी. मम्मी आहे का? बघा मम्मी. मम्मी बघा माझी मम्मी पण. मम्मी सगळे म्हणतात की माझी मम्मी वाटत नाही. ती माझी मम्मी आहे बघा. हे माझे लेकरं आहेत 2. मला एक मुलगा आहे बघा. आणि माझ्या मम्मीची आई आहे बघा. आणि मम्मीचा नातू आहे बघा. ए नातू इकडे बघ. हाय कर नातू. हे मोठा नातू आहे, हे छोटा नातू आहे. नातू हाय कर. लेकीचा आहे, लेकाचा. पप्पावर हात मारलाय कृष्णराजला. पप्पा सारखा हाय करायला कृष्णराज आमचा. तर बघा आजच्यासाठी एवढंच. कसा वाटला कसा नाही ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. ओके बाय. बाय कर.